नमस्कार मंडळी. आज आपण आता साडे येथे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहे. चला तर जाऊया आपण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. नमस्कार मंडळी. आज आपण इटेक सोलर सिस्टीममध्ये आलेलो आहे. चला तर आपण डिटेल माहिती घेऊया. बोला. नमस्कार, मी अमित थोरात. आपल्या कंपनीचं नाव आहे इटेक सोलर सिस्टीम LLP. आपली कंपनी जवळजवळ आपल्या कंपनीची स्थापना 2010 साली झाली असून आपल्या कंपनीचा सोलरमध्ये अनुभव हा 12 वर्षाचा आहे. तसेच आपण सगळे महाऊर्जाशी संलग्न जेवढे प्रोजेक्ट आहेत ते आपण जास्त करून करतो आणि आपण PM सूर्यघरचे पण अधिकृत विक्रेता आहोत. तसेच आपला कार्यक्षेत्र हे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे आणि मुंबई या ठिकाणी आतापर्यंत आपण भरपूर साईट केलेले आहेत. आणि आपल्याकडे अँकर, पॅनासॉनिक, टाटा, वारी आणि हे आपले आवारा ह्या 4 कंपनीचे सोलर पॅनल व इन्व्हर्टर्स अवेलेबल आहेत. यामध्ये आपल्याला 1 किलोवॅट जर आपण सिस्टम घेतली तर आपल्याला खर्च आहे तो 78,400 रुपये. यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी आपल्याला भेटते 30,000 रुपये. मला जरा डिटेल थोडंसं दाखवायचं म्हणजे जे काही सिस्टीम आहेत की नाही तुमच्या इथल्या कसे किती लाईट सगळे डिटेल्स. ओके. हा आपला लय भारी प्रोडक्ट आहे. हा आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे. याच्यावरती आपल्याला हे 40 वॅटचं पॅनल भेटतं. याच्यावरती हे 3 बल्ब हे फ्री मिळतात. हे 3 बल्ब याच्यावरती तुम्ही शेतामध्ये समजा लाईट नसते वस्तीवरती, त्या ठिकाणी तुम्ही हे रात्रीचं वापरू शकता. हे सोलर पॅनलच्या माध्यमातून चार्जिंग होतं. याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी आहे. याचा बॅटरी बॅकअप आहे 5 तास. हे आपलं लय भारी 31 प्रोडक्ट आहे. याच्यावरचं पण आपलं एक प्रोडक्ट आहे लय भारी 60 आणि लय भारी 120. याच्यावरती आपण फॅन, TV हे पण चालू शकता त्या प्रोडक्टवरती. याची प्राईस तुम्ही बघितली तर याची प्राईस आहे 7,200. तसंच तुम्ही लय भारी 60 घेतलं तर त्याच्यावरती एक 50 वॅटचा फॅन आणि 7 वॅटचे 3 बल्ब हे चालतात. त्याचा पण बॅटरी बॅकअप तेवढाच आहे. ते पण प्रोडक्ट सेम आहे, इनबिल्ट बॅटरी आणि त्याच्याबरोबर पण आपण 3 बल्ब फ्री देतो. याचे आता हे सगळ्यात लो कॉस्टचं. हे लो कॉस्ट आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त म्हणा. वस्तीवरती रानामध्ये तुम्ही रात्रीचं जरी पाण्यावरती गेला तरी हे सोबत हँडी करून घेऊन जाऊ शकता. पॅनल आपलं रिमूव्ह होतं. हे बघा, इथून आपण वायर रिमूव्ह केल्या की तुम्ही हे युनिट हे कुठेही घेऊन जाऊ शकता. अगदी हे गाडीवर ते नेलं तरी त्याचा वापर आहे. आणि हे मशीन हे आपलं होम इन्व्हर्टर आहे आपला. हा होम इन्व्हर्टर जसं की आपण आजकाल बघतो की घरामध्ये बॅकअपसाठी जे आपण वापरतो त्या टाईपचं हे प्रोडक्ट आहे. हे पण आपलं स्वतःचंच आहे. हे आपले चार्जिंग बॅकअप. त्याचा चार्जिंग बॅकअप आपल्या बॅटरीवर डिपेंड आहे की तुम्ही बॅटरी किती वॅटेजची वापरताय त्याच्यावर त्याचा बॅकअप डिपेंड आहे. तसंच आपलं हे सोलर इन्व्हर्टर आहे. हा 1 किलोवॅटचा सोलर इन्व्हर्टर आहे. जे आपण सोलरमध्ये ऑफग्रिड सिस्टम म्हणतो त्या ऑफग्रिड सिस्टमचा हा इन्व्हर्टर आहे. याच्यावरती तुम्हाला हा इन्व्हर्टर प्लस 1 किलोवॅटचे सोलर पॅनल आणि 100 अँपेअरच्या 2 बॅटरी हा तुम्हाला सिस्टम मिळतो. याच्यावरती तुम्ही दिवसभर सोलरवर जी लाईट तयार होईल ती दिवसभर तुम्ही वापरू शकता. आणि रात्रीसाठी ज्या बॅटरी याच्यावरती येतात त्या बॅटरी बॅकअपवरती तुम्ही रात्रभर ती लाईट वापरू शकता. त्याचा बॅकअप किती आहे? याचा बॅकअप तुम्ही काढायला गेला तर तसं दिवसभर तुमचा याचा काही यूज नाही. दिवसभर तुम्ही जे सोलरवरती तुमच्या लाईट तयार होईल तेच तुम्ही दिवसभर यूज करणार आणि बॅकअप याचा तुम्ही रात्री यूज करता. म्हणजे नाही म्हटलं तर हा 7-8 तास तर याचा बॅकअप आहे. याच्यावरती काय काय चालू शकतं? याच्यावरती तुमचा फ्रीज, TV, फॅन आणि बल्ब. आत्ता आमचा हा जो आमचा प्रोजेक्ट आहे हा 1.5 किलोवॅटचा प्रोजेक्ट आहे. यांना आपण 1.5 किलोच्या प्रोजेक्टवर हे 1 HP मोटरसुद्धा चालवतो. हा पण ऑफग्रिड प्रोजेक्ट आहे. आणि समजा दिवसभर ऊन असेल तर हे कंटिन्यू मोटर चालणार? कंटिन्यू चालणार. ते त्यांच्यावर 8 चक्की पण चालवतात, पण त्यांनी तसं टाईम मॅनेजमेंट केले की बाबा कोणत्या वेळेत काय चालवायचं म्हणजे जेणेकरून बॅटरीचा बॅकअप जास्त काळ टिकेल.
म्हणजे समजा ऊन आहे तर उन्हाची 8 चक्की पण ते चालवतात त्याच्यावर. बॅटरीचं लाईफ किती असतं? बॅटरीची लाईफ आता आपण त्याच्याबरोबर आपण HBL कंपनीच्या जेल बॅटऱ्या देतो ह्या. आपण त्यांचाच म्हणजे त्यांच्याच घरी बसवलेला हा प्लॅन्ट आहे. ह्या 3 बॅटरी आणि हा इन्व्हर्टर ह्या आपण जेल बॅटरी देतो. जेल बॅटरीची लाईफ आहे 15 वर्ष, पण आपण वॉरंटी 5 वर्ष देतो. कंपनी सांगते की लाईफ 15 वर्ष आहे, पण आम्ही त्यांना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही रिप्लेस करून द्या. हो 5 वर्षात काही प्रॉब्लेम आला तर आम्ही रिप्लेस करून देणार. आणखी तुमच्याकडे काय आहे नवीन आता सध्या नवीन सिस्टीममध्ये जे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे असं? नवीन आता आपण कृषी पंप पण देतो शेतकऱ्यांसाठी, पण ते आपल्याकडे विना अनुदानित आहेत. म्हणजे जे आता PM कुसुम योजनेच्या अंडर आहेत ते आपण देत नाही. आपण विना अनुदानित कृषी पंप पण शेतकऱ्यांना आपण देतो. आत्ताच आपण 15 दिवसापूर्वी डेबिवलीच्या वरती सळवे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी 5 HP एक इन्स्टॉलेशन केले. तुमच्या कंपनीचं विकत घेतलं तर शेतकऱ्यांना अनुदान मिळतं का? गव्हर्नमेंट अनुदान? नाही कृषी पंपाला नाही. तुम्ही जर घरगुती सोलर घेतला तर त्याला अनुदान आहे आणि त्याची सर्व प्रोसेस आम्ही विना कोणत्याही चार्जेसची आम्ही करून देतो. घरगुती लाईटसाठी सर्व तुम्ही अनुदानित करून देतो. किती अनुदान मिळतं? किती याच्यासाठी? 1 किलोवॅटला 30,000 रुपये, 2 किलोवॅटला 60,000 रुपये, 3 किलोवॅटला 78,000 रुपये. 3 किलोवॅटच्या वरती तुम्ही कितीही घ्या. 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट 78,000 रुपये सबसिडी आहे. 10 किलोवॅटच्या वर तुम्ही घेतलं तर तुम्हाला सबसिडी मिळत नाही. आणि ह्याची सर्व्हिस कशी देता तुम्ही? सर्व्हिस आता पॅनलला वॉरंटी 20 वर्ष आहे, पॅनलची लाईफ 25 वर्ष आहे, इन्व्हर्टरला वॉरंटी 10 वर्ष आहे आणि पूर्ण सिस्टमला आपण 5 वर्ष फ्री सर्व्हिस देतो. म्हणजे 5 वर्षात काही प्रॉब्लेम आला आमचा माणूस तिथे येऊन तुम्हाला रिपेअर करून देणार. पावसाळ्यात आता समजा तुम्ही 2 किलोवॅटचा प्रोजेक्ट बसवला तर आपलं जनरेशन ही 240 युनिट होतं महिन्याचं. आता 240 जनरेशन झालं तर तुमचा वापर 240 युनिट होत नाही, तुमचा वापर त्याच्या आतमध्येच होतो. म्हणजे तुमची एक्स्ट्राची एक्झिस्ट लाईट तयार झालेली आहे ते पावसाळ्यात MECB हे करते, वजाबाकी करते, कवर करते. याला सगळे एस्टिमेट वगैरे त्याचे काय इलेक्ट्रिक वापरतात स्टँडर्ड कंपनीचे सगळे वायर्स RCB MCB सगळे आपण पॉलिकॅप स्टँडर्ड कंपनीचे वापरतो. आणि आता ते जे वापरत आहेत तिथं जी ठेवलेली आहेत सगळे इलेक्ट्रिक साईड कुठल्या कंपनीचे? तो इन्व्हर्टर पण अँकर पॅनासॉनिकचाच आहे. इन्व्हर्टर अँकर पॅनासॉनिकचा आहे, पॅनल पण अँकर पॅनासॉनिकचेच आहे. क्वालिटी महत्त्वाची क्वालिटी मेंटेन करतात. म्हणजे हा 25,000च्या पुढे मिळतो, 25 ते 32,000. तर चायनीजचा 11,000ला मिळतो. हा जो इन्व्हर्टर आहे ही जी कंपनी आहे अँकर पॅनासॉनिक ह्याची किंमत जे चायनीज इन्व्हर्टर मिळतात आता मार्केटमध्ये त्याच्या दुप्पट आहे. मेड इन इंडिया आहे. हां पण मेड इन इंडिया आहे. हां ओके, पण हा किमतीतला डिफरन्स आहे हा कस्टमरच्या नॉलेजपर्यंत पोचत नाही. कस्टमरला काय वाटतं ओव्हरऑल किंमत जास्त आहे, पण का जास्त आहे? कारण हा इन्व्हर्टर आहे जो खरोखर 20 वर्ष चालेल, बरोबर. तसेच पॅनलसुद्धा हे खरोखर 20 वर्ष चालेल. आता तुम्ही मला सांगा ही कंपनी 1975ला सुरू झाली आहे. 80-85 पासून हे लोक पॅनल बनवतात, बरोबर. म्हणजे आता 40च्या वर वर्ष झाले, म्हणजे त्यांचे पॅनल खरोखर 25 वर्ष चाललेत, बरोबर. म्हणजे आत्ता कंपन्या चालू झाल्या आहेत 8 वर्ष 2 वर्ष. कोणी बघितलं का की त्यांचे पॅनल चालतात 25 वर्ष? आम्ही ही कंपनी घेण्यामागचा उद्देश एकमेव तो आहे, बाकी काही नाही. ते कोणी आमचे रिलेशनमध्ये नाहीत की बाबा ही कंपनीने तयार केलेले पॅनल खरंच 40 वर्ष चाललेत म्हणून आमचा विश्वास आहे. तर आम्हाला असं वाटतं की लोकांनी पण हा विचार करावा की नुसती किंमत नाही, तुम्हाला जर 25 वर्ष चालवायचं आहे तर तशी क्वालिटी असेल, तशी किंमत असेल. धन्यवाद सर पूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. सतीश लोकरे, थँक्यू.